नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता, ढगाळ वातावरण आलं आहे, पावसासारखं आहे वातावरण बाहेरचं। आणि आज आपण एक नवीन जर्नी करणार आहोत, ती विरार ते रिंगस या स्टेशनपर्यंत आपण जाणार आहोत खाटू श्याम महाराजांचं दर्शन करायला। आपल्याबरोबर आपण पॅकिंगमध्ये काय काय नेणार आहोत, आपली जर्नी कुठून सुरुवात आहे, आपण कसे जाणार आहोत आणि आपलं दर्शन कसं होणार आहे हे आपण बघणार आहोत माझ्या व्लॉगमध्ये। तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका। तर चला मग लवकरात लवकर तयारी करूया। आपण एक कलिंगड घेतलेला आहे, तो आपण बॅगेमध्ये भरूया। आणि त्याचबरोबर मी मेथीचे पराठे घेतलेले आहे सिल्वर पेपरमध्ये रॅप करून। तर तुम्हाला मेथीच्या पराठ्याचा व्हिडिओ जर हवा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे। आणि हे बघा, आता आपण अशा रीतीने पॅकिंग केलेले आहे। प्रत्येक याच्यामध्ये 6-6 मी पराठे बांधलेले आहेत। आता मित्रांनो, चादर आणि कपडे वगैरे सगळे मी एका साईडला करून घेतले आहेत। आपण बॅग पॅक करून घेऊया। अशा रीतीने मी बॅग पॅक केलेली आहे। आपली बॅग आता पॅक झालेली आहे। आपण देवाचं दर्शन करूया निघायच्या अगोदर। आणि संध्याकाळचे आता 7 वाजलेले आहेत, आपली गाडी 9:30ची आहे। तर आपण आता देवाचं दर्शन करून घेऊया, देवाला नमस्कार करूया आणि मग आपल्या जर्नीसाठी सुरुवात करूया। चला मग मित्रांनो, आता आपण बॅग घेऊन विरारला जाण्यासाठी निघूया। आणि बघू शकता मित्रांनो तुम्ही, आता आपण रिक्षात बसलेलो आहोत आणि आपण आता विरार स्टेशनला पोहोचलेलो आहोत। विरार स्टेशनला माझी मावशी मला भेटणार होती, ती या जर्नीला येणार आहे आमच्याबरोबर। तर बघू शकता मित्रांनो, तिचा मुलगा तिला सोडायला विरार स्टेशनला आलेला आहे। आणि बघता बघता आपण भाईंदर स्टेशनला पोहोचलेलो आहोत। थोड्याच वेळात आता बोरिवली स्टेशन येईल। आपण आता बोरिवली स्टेशनला आहोत। तुम्ही वरती बघू शकता गाडी नंबर डिस्प्ले होत आहे। आपण याच गाडीने आपण आता जाणार आहोत। सगळे आपल्याला भेटलेले आहेत गाडीमध्ये। गाडी चढल्याचा व्हिडिओ मी काढू शकलेली नाही आहे, कारण की बरेच सामान होतं आणि बरेच जण होते आणि छोटी मुलंही माझ्याबरोबर होती, त्यामुळे मला व्हिडिओ शूट करता आला नाही। तर मी तुम्हाला थोडा करून प्रवास दाखवणार आहे। शुभ सकाळ मित्रांनो। तुम्ही बघू शकता मित्रांनो, रात्री आपण ट्रेनमध्ये चढल्यामुळे मी रात्री व्हिडिओ शूट करू शकले नाही आहे। आणि आपण आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आपण मोरतळा या स्टेशनला पोचलेलो आहोत। मित्रांनो, घरातून आपण आणलेला कलिंगड अशा प्रकारे आपण कटिंग केलेला आहे। मित्रांनो, दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि अजमेर हा जंक्शन आलेला आहे। बघू शकता तुम्ही, इथे गाडी 5-10 मिनिटं थांबणार आहे। आणि बघू शकता मित्रांनो, सृष्टी समोरच्या ताईंकडून मेहंदी काढून घेत आहे। ॲक्च्युली हा मेहंदीचा कोण आम्ही आदल्या दिवशी काढण्यासाठी घेतलेला, पण शॉपिंग पॅकिंग करेपर्यंतच आम्हाला तो काढायला भेटलेला नाही। तर बघू शकता तुम्ही किती छान डिझाईन त्यांनी काढलेली आहे। आणि या ताई पण आमच्याबरोबर रिंगसपर्यंत आहेत सोबतीला। आणि बघू शकता मित्रांनो, गप्पा गोष्टी करून सगळे शांत बसलेले आहेत। आणि आता आपण संध्याकाळी 7:30चा टाईम आहे आपला रिंगस स्टेशनला पोहोचण्याचा। बाहेरचा नजारा तुम्ही बघू शकता मित्रांनो, पिवळ्या कलरची फुलं आहेत, दोन्ही साईडला आहेत, खूप सुंदर वाटत आहे। त्या फुलांना सत्यानाशी असं म्हटलं जातं, असं त्या ताईंनी सांगितलेलं आहे। त्या ताई इकडच्याच आहेत। मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता फुलेरा हा गाव आलेला आहे आणि इथे पिक्चरची शूटिंग झालेली। तर आपली आता बॅग तयार आहेत। आपण आता थोड्याच वेळात रिंगस स्टेशनला उतरणार आहोत। सगळे बघू शकता तुम्ही कसे कंटाळलेले आहेत। बघू शकता मित्रांनो, रिंगस स्टेशनला आपण फायनली उतरलेलो आहोत। आणि आता तुम्हाला मी दाखवते की कसं बाहेर जायचं आणि जीपचं किती काय पैसे आहेत ते पण तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे भिंतीला चित्र केलेली आहेत। आणि आता आपण बाहेर पडलेलो आहोत। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, काही जीपवाले आम्हाला 600 रुपये सांगत आहेत, काही लोक आम्हाला 700 रुपये सांगत आहेत। तुम्ही बार्गेनिंग करा।
आणि आता आम्ही एका जीपमध्ये बसलो आहे. 500 रुपये त्याने सांगितलेले आहेत आणि एकूण त्यांनी 13-14 जणांना घेतलेला आहे. आणि बघा मित्रांनो, आता आपण जीपमध्ये बसलेलो आहोत. जर तुम्हाला जीपने जायचं नसेल तर तुम्ही शेअर रिक्षाने जाऊ शकता. प्रति रुपये 50 रुपये आहे. अशा रीतीने आम्ही रिंग स्टेशनला फोटो काढलेले आहेत. आणि आता तुम्हाला मी उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आपण खाटू श्यामजीचं दर्शन कसं करणार आहोत. तर नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया.